नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही ई-बी-सी, ई-डब्ल्यू-एस किंवा एस-ई-बी-सी प्रवर्गातील विद्यार्थी असाल आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज केला असेल, तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी तब्बल 106 कोटी 37 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. म्हणजेच अनेक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित अनुदानाच्या रकमा आता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 9 जून 2026 रोजी हा जी-आर जारी करण्यात आला आहे आणि यामध्ये उर्वरित 40% रक्कम निधी वितरित करण्यात आला आहे. यापूर्वी 60% निधी देण्यात आला होता आणि आता उर्वरित निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ खालील विद्यार्थ्यांना मिळणार आहे बघा. ई-बी-सी आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, ई-डब्ल्यू-एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, एस-ई-बी-सी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग. तसेच तंत्रशिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. निधी किती मंजूर होणार? जी-आरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की एकूण योजनेसाठी 265.94 कोटी रुपयांची तरतूद आहे. यापैकी 159.56 कोटी रुपये आधीच वितरित झाले होते आणि आता अतिरिक्त 106.37 कोटी रुपये संचालक तंत्रशिक्षण यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी वापरली जाणार आहे. महत्त्वाची अट म्हणजे निधी महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना वितरित केला जाईल. चुकीची किंवा खोटी माहिती देऊन लाभ घेतल्यास ही रक्कम परत कर वसूल केली जाईल. संबंधित विभागाने तात्काळ वितरण करून उपयुक्त प्रमाणपत्र शासनाला सादर करावे लागणार आहे. मित्रांनो, या जी-आरमुळे हजारो विद्यार्थ्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुमचा अर्ज महा-डी-बी-टीवर मंजूर असेल आणि रक्कम प्रलंबित असेल, तर येत्या काळात तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे महा-डी-बी-टी पोर्टलवर नियमित तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस तपासत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन जी-आर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.